नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेविषयी संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, खालीलपैकी कोणाला 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 आहे। काय? अशोक सराफ। अशोक सराफ यांना पहा 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे। तसेच बघा, जे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत यांना 2022 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे। मग महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली, असा जर प्रश्न तुम्हाला आला तर काय उत्तर देणार? बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर 1995 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। पुढला प्रश्न आपण बघूया। बघा, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, पु ल देशपांडे, जयंत नारळीकर। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक नक्की करत चला, आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की देत चला। आणि जेवढेही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? पु ल देशपांडे। पु ल देशपांडे या व्यक्तीला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। तर बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात तर मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितली। 1995 मध्ये पुरस्काराची सुरुवात झालेली आहे, आणि प्रथम पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे। तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2024 मध्ये कोणाला देण्यात आलेला आहे? IMPA लक्षात ठेवण्यासारखे 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर त्याचं उत्तर येईल बघा, डॉक्टर प्रदीप महाजन। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ चालू असताना वही आणि पेन जवळ ठेवायचा, आणि जे पॉईंट मी तुम्हाला डिस्कशन करून सांगतो ते तुम्ही नोट डाऊन करत चालायचे। 2024चा कोणाला देण्यात आलेला आहे? डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे। तर हा पुरस्कार केव्हा देण्यात येतो बा, याची तारीखसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे किंवा दिवस तुम्हाला माहीत पाहिजे। तर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणत्या दिवशी देण्यात येतो? तो म्हणजे महाराष्ट्र दिन या दिवशी देण्यात येतो। मग महाराष्ट्र दिन कधी असतो हे मला तुम्ही काय करा, कमेंटमध्ये कळवा। पुढचा प्रश्न आपण बघूया। आबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आबुवा आवास योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। बघा, पर्यायामध्ये काय देईल तुम्हाला? महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, झारखंड कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 झारखंड या राज्याशी काय आहे? आबुवा आवास योजना ही संबंधित आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतातील कोणते शहर आहे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? IMP प्रश्न आहे, परीक्षामध्ये 100% येण्याची शक्यता आहे। भारतातील कोणते शहर आहे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? बघा, पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? आग्रा आहे, चंदीगड आहे, जयपूर आहे, बँगलोर आहे। काय उत्तर असेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जयपूर या शहराला काय भारताचं पॅरिस म्हणून संबोधलं जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया। लाडकी लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते? लाडकी लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते? पर्याय तुमच्या समोर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर काय आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडकी लक्ष्मी योजना ही राबवली जाते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती योजना राबवली जाते हेही तुम्हाला माहीत असेल, कारण सध्या ती योजना चालू आहे। कोणती आहे तर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? सर्वांना माहीत असेल, पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा, आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा।
तर काय उत्तर याचं? ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती. तर बघा जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं याची तारीख तुम्हाला माहीत पाहिजे ना, की जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलेले. तर त्याचं उत्तर आहे बा 13 एप्रिल. काय 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे. तसेच अमृतसर हत्याकांड या नावाने सुद्धा या जालियनवाला बाग हत्याकांडाला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. राष्ट्रपती पद स्वीकारण्यासाठी वयाची अट किती वर्षे दिलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रपती पद स्वीकारण्यासाठी वयाची अट किती वर्षे दिलेली आहे? बघा पर्याय काय दिलेले 25, 30, 35, 40. किती वर्षे दिलेली आहे? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे काय राष्ट्रपती पद स्वीकारण्यासाठी वयाची अट किती आहे? तर 35 वर्षे एवढी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. नीरज चोपडा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे? नीरज चोपडा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे? पर्याय काय आहे? कबड्डी आहे, क्रिकेट आहे, भालाफेक आहे, गोळाफेक आहे. तर उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळाशी नीरज चोपडा हे नाव निगडीत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? काय इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झालेली आहे? पर्याय पहा काय आहे? पुणे, मुंबई, कोलकाता, नागपूर. काय उत्तर असेल? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता या ठिकाणी बघा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली. इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न तुम्हाला जर आला तर उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. काय इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर 1876 या संघटनेची स्थापना झालेली आहे. तर या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर त्याचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. हे काय इंडियन असोसिएशन या संघटनेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे. IMP प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं? पर्याय पहा काय उत्तर असेल याचं? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दादासाहेब फाळके यांना काय भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. तर बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? दादासाहेब फाळके पुरस्कार दिले जातो त्याची सुरुवात केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1969 दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? तर 1969 झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? पर्याय बघा काय मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. काय उत्तर असेल? ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे काय आहे? त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा 1945, 1947, 1948 की 1950. तर उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 1 सन 1945 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? IMP प्रश्न आहे. सर्वांना माहीत पाहिजे की महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती असते? योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रातून किती 48 खासदार हे लोकसभेवर निवडून जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? पर्याय दिलेले 1939, 1956, 1935, 1950. कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 1956 ह्या वर्षी बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली. जर तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे कोणत्या शहरामध्ये नाही तर उत्तर काय सांगायचं? नवी मुंबई. नवी मुंबई या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया.
मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर हे कोणत्या भागामध्ये आढळते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड त्याला काय म्हटलं जातं? फेमर म्हटलं जातं. हे कोणत्या भागामध्ये आढळतं? पर्याय बघा तुमच्यासमोर आहे, हातात, कानात, मांडीत, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मांडीमध्ये. बघा मानवी शरीरातील सर्वात लांब हाड म्हणजे फेमर मांडीमध्ये आढळतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कोणत्या राज्यामध्ये? तर याचं योग्य उत्तर आहे बघा कर्नाटक या राज्यामध्ये. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? तुम्हाला खाली काही ग्रंथ दिलेले आणि त्यापैकी असं विचारलेलं आहे की कोणता ग्रंथ आहे की जो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? पर्यायामध्ये पहा काय आहे? गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्य, धर्म, ज्योतिनिबंध. या प्रश्नाचं उत्तर येईल बघा ऑप्शन क्रमांक 4 ज्योतिनिबंध. ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ग्रंथ कोणकोणते लिहिलेले आहेत? गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर तो 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. तसेच त्यांचा शेतकऱ्याचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म हे पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. तर ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे तर तो बघा शिवराज यांनी लिहिलेला आहे. कोणी? शिवराज यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? पर्याय पहा काय? रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, महू. तर ऑप्शन क्रमांक 4 बघा महू या गावी मध्य प्रदेश या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. तर तो दिवस कोणता होता म्हणजे कोणत्या तारखेला? तर उत्तर आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल 1891 महू या गावी मध्य प्रदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. तसंच दुसरा जर प्रश्न तुम्हाला विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगात सर्वात मोठा पुतळा कुठे आहे? तर त्याचं उत्तर काय असेल? विजयवाडा या ठिकाणी. कुठे? विजयवाडा या ठिकाणी. किती फूट आहे असा जर प्रश्न आला तर 206 फूट इतका तो पुतळा उंच आहे. मग त्यांच्या स्मारकाचे नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे तर त्या स्मारकाचं नाव काय आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर येईल चैत्यभूमी. आणि ते कोणत्या ठिकाणी आहे? तर दादर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा. राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? पर्यायामध्ये बघा काय? आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन, ब्राह्मो समाज. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. डायडस हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय पहा काय दिलेली तुम्हाला? तुमच्या समोर पर्याय आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे. काय उत्तर असेल? ऑप्शन क्रमांक 4 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा दिवस बघा संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर हे कोणत्या नावाने केले आहे? मुंबईमधील जे चर्चगेट रेल्वे स्टेशन होतं त्याचं नामांतर कोणत्या नावाने केलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय तुम्हाला दिलेले नाना पालखीवाला, फिरोजशाह मेहता, वैकुंठभाई मेहता, सी डी देशमुख. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सी डी देशमुख. तर बघा सी डी देशमुख या नावाने मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर करण्यात आलेलं आहे. तर सी डी देशमुख यांचं पूर्ण नाव काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याचं योग्य उत्तर राहील चिंतामणराव देशमुख. चिंतामणराव देशमुख भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री होते. तसेच ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचे पहिले गव्हर्नर म्हणजे पहिले भारतीय गव्हर्नर होते. पुढचा प्रश्न आपण पाहू. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे? पर्याय दिलेले तुम्हाला 1881, 1911, 1902, 1891. काय उत्तर असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, 1911. मग तारीख जर विचारली तर काय तारीख आहे? 31 मार्च. 31 मार्च 1911 बघा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आलेलं आहे. तसेच गेटवे ऑफ इंडिया कोणी बांधलेलं आहे? जॉर्ज विवेद यांनी 20व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. तसेच तेव्हा कोणती शैली होती? तर इंडो सारासैनिक या शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यासाठी कोणत्या खडकाचा वापर करण्यात आलेला आहे? तर काय उत्तर आहे? बेसॉल्ट या खडकाचा वापर करण्यात आलेला आहे. मग या गेटवे ऑफ इंडिया स्मारकाला मुंबईचा ताजमहल असं सुद्धा संबोधलं जातं, हेही तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? पुणे, रायगड, कोल्हापूर, ठाणे असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि उत्तर तुम्हाला सांगायचे आहे. IMP प्रश्न आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण तुमच्या एक लाईकमुळं काय होतं, चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यासाठी तुम्हाला काही खर्चसुद्धा येत नाही. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनीअट्टम हा जो नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक 4 काय? कर्नाटक या राज्याशी मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या? भारतामध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या? पर्याय तुमच्या समोर आहे. सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, सुचित्रा कृपलानी, नंदिनी सतपाठी. काय उत्तर असेल? ऑप्शन क्रमांक 3 सुचित्रा कृपलानी ह्या ज्या आहेत ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पहिल्या बाजीरावनंतर कोणता पेशवा होता? पहिल्या बाजीरावनंतर कोणता पेशवा झालेला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? द्यायचं आहे. तर काय उत्तर असेल? तर पहिल्या बाजीरावनंतर कोणता पेशवा झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या बाजीरावनंतर बाळाजी विश्वनाथ हा पेशवा झाला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जॉब हुक आणि अपरकट हे जे शब्द आहेत हे कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? काय? जॉब हुक आणि अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? बघा खेळाचे नाव आहे पोलो, हॉकी, बॉक्सिंग, गोल्फ. काय उत्तर असेल? ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग या खेळाशी जॉब हुक आणि अपरकट हे शब्द निगडीत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर जर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपलं ग्रोइंग स्टुडंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला विनामूल्य या सर्व व्हिडिओच्या PDF भेटून जातील. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.